दीपावलीचा उत्साह शिर्डीमध्ये देखील दिसून येत आहे। साई मंदिराला दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आणि पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी झेंडूचे तोरण जे आहेत ते पाहायला मिळत आहे आणि साईबाबा संस्थान देखील उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। पावसाची आणि उन्हाची तीव्रता बघता अनेक ठिकाणी मंडप जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत। खरं तर आजपासून जी भाविकांची गर्दी आहे ती वाढण्यास सुरुवात झालेली आहे। दीपावलीच्या सुट्ट्या आहे आणि अशामध्ये साईबाबांच्या सानिध्यामध्ये दीपावली आणि पाडवा सण साजरा करावा या उद्देशाने असंख्य भाविक जे आहेत ते साई चरणी नतमस्तक होत आहेत। राज्यातीलच नव्हे तर विविध राज्यातील भाविक जे आहेत ते खरं तर आज साई दरबारी पोहोचलेले आहेत। जेमतेम गर्दीचा काळ जो होता तो कालपर्यंत दिसून येत होता, मात्र आज गर्दीमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भाविक जे आहेत ते साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करताना चित्र जे आहे ते पाहायला मिळते। साईबाबा संस्थांना देखील बघितलं तर ती आकर्षक विद्युत रोषणाई जी आहे ती मंदिर परिसराला केलेली आहे आणि मोठ्या प्रसन्न वातावरणामध्ये भाविकांना आता दर्शन घेणं शक्य आहे। दीपावलीचा सण असल्याने आणि त्यानंतर सुट्ट्या असल्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते या काळामध्ये साई दर्शनासाठी येत असतात आणि सर्वच भाविकांची इच्छा असते की या सुट्टीच्या कालामध्ये साईबाबांचं दर्शन मिळावं। यासाठी आपण जर बघितलं तर द्वारकामाई मंदिर असेल, द्वारकामाई नंतर चावडी परिसर असेल, या ठिकाणी देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते आणि गुरुस्थान मंदिरात देखील साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर भाविक गुरुस्थानचं दर्शन घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।